तिला त्याचे आभार मानावेच लागतील का? पुढच्या दिवशी आयशा रुसलेल्या चेहऱ्याने जागी झाली. आई, मला त्या जुन्या वाड्यात जायचं नाहीये. मलाही नाही, काव्या म्हणाली. पण आपण आता इथे राहतोय, त्यामुळे परिस्थितीला सामोरं जावंच लागेल. आई, वचन देते, आपण लगेच परत येऊ, ठीक आहे? त्या बाहेर आल्या तेव्हा आदित्य आधीच तयार होता. आयशाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव आले. ती आल्यानंतर घराबाहेर फारशी गेली नव्हती आणि अजूनही नाराज दिसत होती. काव्याने तिला सावरलं आणि आदित्यकडे पाहिलं. एक मुलगा आणि एक मुलगी, हाच तो देखावा होता जो तिला पूर्वीपासून हवासा वाटत होता. तिच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं. काही दिवसानंतर तिला थोडं बरं वाटलं आणि तिने दोघांनाही बाहेर नेलं. रुद्र बाहेर बराच वेळ थांबला होता. दोन्ही मुलं जवळ येताना त्याने बारकाईने त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात संशय आणि निरीक्षण होतं. ते जवळ आले तेव्हा त्याने नजरेतलं ताण सोडत थंडपणे म्हटलं, गाडीत बसा. गायकवाड कुटुंबाच्या वाड्यात आजी आणि विकासची बायको आत वाट पाहत होत्या. आई, त्या प्रकरणात मला फसवलं गेलं, पण त्याच्या काव्याने खून केल्याशी काय संबंध? मी चूक केली आणि त्या 2 मुलांचा गैरसमज केला. मी माफी मागते, पण काव्याने खून केला आहे. तिने माफी मागू नये का? तू बरं करते आहेस, उर्वशी म्हणाली. ही दोन्ही मुलं खरंच आपल्या गायकवाड कुटुंबाची आहेत आणि त्यांना तसेच वागवायला हवे. पण काव्या, आता तू चूक मान्य केली आहेस तर मी तिच्याशी वाद घालू शकत नाही. जर तू नसतीस तर मी कालच काव्याला बाहेर काढलं असतं. माझी चूक आहे, पण आदित्य फारसा आमच्यात मिसळत नाही. तो अजूनही रुद्रसोबत असतो आणि दुसरी मुलगी काव्याने वाढवली आहे, एका खुनीच्या हाताखाली वाढलेली. तिचं भविष्य काय असणार? अगं, ती सगळी मुलं काव्याचीच आहेत. त्यांच्या आईसारखं त्यांचं होणार. आजीने दीर्घ उसासा टाकला. काव्याचं मूलसुद्धा तिच्याशी घट्ट जुळलेलं होतं, पण रक्तसंबंध नाहीत हे कळताच ती थंड झाली. तिचं मुलंही तसंच असेल. ठीक आहे, विकासची बायको हसत म्हणाली. आपल्याकडे तरी टिंगटिंग आणि मिंगमिंग आहेत, तुझी आज्ञाधारक, पण तेवढं त्या दोघी त्यांच्यापेक्षा कितीही चांगल्या. ही मुलं म्हणजे मोठ्या मुलांची नातवंड होती. जरी वृद्ध आजी यांना नेहमी दुसरा मुलगा रुद्र फार आवडायचा, तरी काव्या काही वर्षापूर्वी गेल्यानंतर त्या त्याच्यापासून दुरावल्या होत्या. हळूहळू त्यांची माया मोठ्या मुलाच्या मुलांकडे वळली. त्या मुलांचा विचार करताच त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली. काव्याचं मूल म्हणजे गावठळ, काहीच माहीत नाही. ऐकले, ती फक्त खेळ खेळते आणि गायकवाड कुटुंबाच्या घरामध्येच राहते, बाहेर कधी जात नाही. वरून रुद्रशी 2-4 वेळा उलट बोलली आहे. रुद्रशी तोंडातच पुटपुटली. काव्याला मुलं वाढवायला काहीच कळत नाही. मिसेस गायकवाडलाही त्या मुलीबद्दल नकळत नावड निर्माण झाली. सुदैवाने ती मुलगी आहे, काही वाईट निघाली तरी कुणाशी लग्न लावून टाकू, विकासची बायको म्हणाली. पण ती रुद्रची मुलगी आहे, तिच्या आयुष्यात आपण असं कसं हस्तक्षेप करू, मिसेस गायकवाड म्हणाल्या. रुद्र, त्याचा स्वतःचा मुलगा आदित्य त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. मग त्याने नुकतीच आणलेली मुलगी, मी बोलते त्याच्याशी, तो नक्कीच होकार देईल. त्याचवेळी ती 4 आत आली. आजी, रुद्र नम्रतेने म्हणाला. आदित्य, तुझ्या पणजेला नमस्कार कर. आयशा ही तुझी पणजी आहे. सगळ्यांची नजर त्या छोट्या मुलीकडे वळल्या. ती नाजूक चेहऱ्याची, गोरी, पारदर्शक त्वचेची, अगदी बाहुलीसारखी दिसत होती. खरं सांगायचं तर ती खूपच गोंडस वाटत होती, पण तिच्या थंड नजरेमुळे लोकांना सहज अंतर जाणवू शकलं. ती कोणताही भाव न दाखवता शांत उभी राहिली. रुद्र बोलला तरी तिने काही प्रतिसाद दिला नाही. रुद्रने तिच्याकडे पाहिलं आणि काही न बोलता म्हणाला, आदित्य, तू आयशाला बाहेर खेळायला घेऊन जा. आदित्य पटकन आयशाचा हात धरून बाहेर गेला. अरे, त्यांना का सोडलंस?
ही आयशाना तिचं नावच चांगलं नाही. तू तिला कधी तिच्या मूळ घरच्यांशी ओळख करून देणार? आजी म्हणाली. रुद्र म्हणाला, मी ह्याच विषयावर तुमच्याशी बोलायला आलोय. बाहेर आयशा आणि आदित्य वाड्याच्या बागेकडे गेले. अरे, माझी चूक झाली आयशा, कृपया माझ्याकडले दुर्लक्ष करू नकोस, आदित्य म्हणाला. आयशाने त्याच्याकडे पाहिलं. पण मला तुझा बाबा आवडत नाही, त्यामुळे तू पण नाही आवडत. मी वेगळा आहे माझ्या बाबापेक्षा, खरंच. आयशा बाहेरून थंड दिसत असली तरी आदित्यला तिच्यासोबत असताना एक प्रकारचा सुरक्षिततेचा भास होत होता. ती काहीतरी बोलणार इतक्यात मागून काही मुलांचा आवाज आला. अरे बघ ना, तो आदित्य आहे, तो छोटा हरामखोर. याला परत यायची हिंमत कशी झाली? आदित्य घाबरला आणि पटकन आयशाचा हात धरून म्हणाला, चल आयशा, हे लोक वाईट आहेत. पण आयशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं. 3 मुले, सगळी महागड्या कपड्यांमध्ये दिसायला अगदी लाडवलेली. हे कोण? तिने विचारले. ते त्या मोठ्या घरातून आले आहेत, मावशी म्हणाल्या होत्या. ते आपल्या बाबांचे चुलत भाऊ आहेत, आदित्य म्हणाला. आयशाला समजलं. मग तू त्यांच्यापासून घाबरतोस का? ते नेहमी मला छळतात, आदित्य म्हणाला. पण तुझे वडील रुद्र आहेत, मग तू त्यांना का घाबरायचं? आयशा रागाने म्हणाली. त्याला अजून माहीत नव्हतं की रुद्र तिचे स्वतःचे वडील आहेत. पण तिला हे ठाऊक होतं की तो गायकवाड कुटुंबाचा प्रमुख आहे. मग आदित्यला हे लोक कसे त्रास देतात? पण माझी आजी नेहमी त्यांच्याच बाजूने असते. ती बाबांची आजी आहे आणि बाबांनाही तिचं ऐकावं लागतं, आदित्य म्हणाला. आयशा थोडा वेळ गप्प राहिली आणि मग पुटपुटली. ती म्हातारी जादूगरनी, ती वृद्ध स्त्री तिला सुरुवातीपासूनच नावडती वाटली होती. तिच्या नजरेतच असं काही होतं की आयशाला तिथे स्वागत नाही असं वाटलं. घाबरू नकोस, हे लोक कोण आहेत शेवटी? आयशा ठामपणे उभी राहिली. रुद्रलाही ती घाबरत नव्हती, मग या मुलांना का घाबरायचं? ती तिथे निर्धाराने उभी राहिली आणि ती मुलं तिच्याकडे बघून थोडी बुजली. कोण आहे ही छोटी मुलगी? अरे, आदित्यला आता मैत्रीण मिळाली का? हा मूर्ख तर आहेच. आता हे बघ, छोटी मुलगी, तू दिसतेच छान, माझी गर्लफ्रेंड होशील का? आयशाने त्याच्याकडे थंडपणे पाहिलं. बरं, मग दरम्यान खोलीत रुद्र आणि आजी वंशपरंपरांच्या विषयावर बोलत होते. आजीला ते शक्य वाटत होतं. तेवढ्यात बाहेरून गोंधळाचा आवाज आला. मॅडम, काहीतरी गडबड झाली. छोट्या साहेबाला 3ऱ्या मुलाला पाण्यात ढकललं गेलं आहे. आजी घाबरून थरथरली. काय? पाण्यात ढकललं? कोणी केलं हे? 3 मुलांपैकी गायकवाड घराण्यातली सर्वात लहान मुलगा तिचा लाडका होता. आता ऐकलं की त्याला कोणी पाण्यात ढकललं तर ती नैसर्गिकच हादरली. काव्याचं मन एकदम अस्वस्थ झालं. तिने रुद्रकडे वर पाहिलं. ही गोष्ट आयशाने केली असावी, कारण ती मुलगी कशालाही घाबरत नसे. रुद्र थोडा वेळ थांबला आणि नंतर बाहेर गेला. बाहेर पूर्ण गोंधळ झाला होता. काही मुलं रडत होती आणि एक नोकर नुकताच लहान मुलगा याला पाण्यातून बाहेर काढलं होता. तो पूर्ण भिजलेला थरथरत जमिनीवर बसला होता. अरे यान, आजी धावत आली. आजी, मुलगा म्हणाला. बुडालास का रे? काय झालं? कसा पाण्यात पडलास? आजी, तिने मला पाण्यात ढकललं. मुलाने पाण्यात उभी असलेल्या आयशाकडे बोट दाखवत आजी थबकली आणि जेव्हा तिला दिसलं की ती आयशा आहे, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर रागाचा ज्वालामुखी पेटला आणि तिने संतापाने काव्याकडे पाहिलं. डॉक्टरला बोलावण्यात आलं आणि मुलाला आत नेलं. त्याला काही गंभीर झालं नव्हतं, पण या घटनेने संपूर्ण गायकवाड कुटुंब हादरून गेलं. दिनेश यांचे वडील कंपनीतून धावत परत आला. मुलांची चौकशी करून तो संतापून बाहेर आला. हे काय चाललंय रुद्र? त्याने आयशाकडे रागाने पाहिलं. तू एवढ्या छोट्या वयात इतकी निर्दयी कशी? काही आश्चर्य नाही, कारण तू तर. त्याच्या तोंडात पुढचं वाक्य खुनीची मुलगी निघणार होतं, पण रुद्रच्या थंड नजरेचा सामना होताच त्याने लगेच तोंड बंद केलं. तेवढ्यात आदित्य अचानक बोलला. नाही, ते खोटं आहे. आदित्यांनी आम्हाला शिव्या दिल्या. आयशेने त्याला ढकललं नाही, तो स्वतः पाण्यात पडला. आत बसलेल्या आजीने हे ऐकून लगेच रडत बाहेर येत विचारलं,
विचारलं. यान तर लहानपणापासूनच आज्ञाधारक, हुशार, शाळेत नेहमी पहिला येतो. तो कुणाला शिव्या देईल. आयशा, काय चाललंय? तू आलीस आणि पहिल्या दिवशी त्रास सुरू केलास. समजते की तू बाहेर वाढली आहेस. तुला शिष्टाचार माहीत नसतील, पण तू खरं सांगशील तर मी माफ करेन. आयशा थंडपणे म्हणाली, माझ्याकडे कदाचित शिष्टाचार नाहीत, शिक्षण नाही, पण मला एवढं माहीत आहे, मुलींना सन्मान मिळायला हवा. पण त्याने तर मला त्याची गर्लफ्रेंड बनायला सांगितलं. एवढा छोटा असूनही त्याला हे सगळं येतं. हाच का तुमचा संस्कार? सगळे थक्क झाले. असं कसं शक्य आहे? त्यांचा छोटा मुलगा आणि अशा गलिच्छ गोष्टी बोलणं. असं होऊ शकतं का? यान एवढा लहान आहे. हो, पण मग त्याला हे शिकवलं कोणी? कदाचित हाच तुमचा गायकवाड घराण्याचा संस्कार असेल. आयशा तिथे उभी होती, स्पष्टपणे काव्याची मुलगी, पण त्या क्षणी ती काही साधारण मुलगी वाटत नव्हती. तिचं बोलणं धारदार होतं आणि तिच्या वयाच्या मुलांकडून असं परिपक्व उत्तर कोणी अपेक्षितच केलं नव्हतं. आजीने मान्य केलं नाही. तिने रुद्रकडे पाहत म्हटलं, हे अशक्य आहे रुद्र. मी यांना लहानपणापासून वाढताना पाहिलं आहे. तो 3ऱ्या वर्षी कविता म्हणायचा, 5व्या वर्षी पियानो वाजवायचा, नेहमी हुशार आणि नम्र. तो असं बोलणार नाही. ही मुलगी खोटं बोलते आहे. रुद्रने कपाळावर आड्या घेतल्या, पण काही बोलण्याआधीच आयशा पुन्हा म्हणाली, आजकाल कविता म्हणणं एवढं मोठं काम आहे का? तुमच्यासारख्या श्रीमंत कुटुंबातले लोक लहान गोष्टीचंही कौतुक करतात. म्हणजे कविता म्हटली की प्रतिभावान झालं का? तू कशी बोलतेस असं? काव्या, बघ ना, तू कसं मूल वाढवलंस. आजी संतापली. तेवढ्यात आयशा मध्येच बोलली, मला माझ्या आईसोबत जायचं आहे. आयशा, नाही, रुद्र म्हणाला. तू म्हणालास ना आम्हाला परत आणून सुरक्षित ठेवशील, पण बघ ना, आदित्यला सुद्धा तू वाचवू शकला नाहीस. तो तुझ्यासोबत इतकी वर्षे आहे आणि तू अजूनही गायकवाड कुटुंबाचा प्रमुख आहे, CEO आहे. बाहेर इतका सामर्थ्यशाली आहेस, पण घरी आदित्यला हे लोक छळतात. मी तुला कसं विश्वास ठेवू? रुद्र काही क्षण गप्प राहिला. त्याने आदित्यकडे पाहिलं. आदित्यनेही वर पाहिलं. त्याच्या काळ्या डोळ्यात एक दडपलेली व्यथा होती, पण त्याने ती लगेच लपवली आणि चेहरा वळवला. तरीही त्याच्या शांत मुद्रेत त्याचा मौनातला स्वीकार स्पष्ट होता. सगळ्यांना वाटलं रुद्र काही करत नाही, पण हवेत त्याचा रागच दडपण जाणवत होतं. आजी घाईने म्हणाली, रुद्र, या छोटे मुलीचं ऐकू नकोस. पण रुद्रच्या नजरेला भिडताच तिच्या अंगावर शहारे आले. रुद्र शांत राहिला, पण त्याने थंडपणे दिनेशकडे पाहिलं. तो माणूस घाबरला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, असं कसं शक्य आहे? आयशा म्हणाली, ते आदित्यला अर्धरक्त म्हणतात. तो इथे राहत होता तेव्हा रोज त्याला असंच म्हणायचे. विश्वास बसत नाही का? त्यांना समोर उभं करून विचारूया. दिनेशच्या चेहऱ्यावरच्या भावना बदलत राहिल्या. त्यांना वाटलं होतं की रुद्रला अशा गोष्टीचं काही पडत नाही. तो लोकांपासून दूर, थंड स्वभावाचा माणूस आहे, पण आता त्याच्या चेहऱ्यावर प्रखर राग होता. जणू तो पूर्ण गायकवाड कुटुंब जाळून टाकेल. तो तर मुलांना आवडत नाही ना, मग हा राग का? बरं आजी, हे खरं आहे का? मी आदित्यला तुमच्याकडे काही दिवसांसाठी पाठवलं होतं, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही त्याच्याशी असं वागलात. आजी घाबरली. तिला जाणवलं की रुद्रचा राग खरा आहे. यान, रुद्र, मुलं लहान आहेत. त्यांना काय कळतं? हो, मुलं लहान आहेत, त्यांना काय कळतं? पण मोठ्यांना तरी कळायला हवं, नाही का दिनेश? त्याचं नाव घेताच दिनेश थरथरला. रुद्र, माझी चूक आहे. मी मुलांना योग्य शिकवलं नाही. तू सांग, मी यानकडून माफी मागायला सांगू का? माफी? रुद्राने थंड हसत एक पाऊल पुढे टाकलं. त्याची गरज नाही. त्याने आयशाकडे पाहिलं. तू आदित्यला घेऊन आधी निघ. आयशाला लगेच समजलं. ती आनंदाने आदित्यचा हात धरून गेली. जाण्यापूर्वी तिने आजीकडे पाहून एक छोटंसं केलं आणि निघून गेली. आजीने त्यांना जाताना पाहिलं आणि घाईघाईने म्हणाली, रुद्र, आपण सगळे कुटुंबातले आहोत, गोंधळ करू नकोस. रुद्रने काहीही उत्तर दिलं नाही. त्याने दिनेशला पकडलं आणि त्याला जवळच्या मोठ्या फिश टँकमध्ये फेकून दिलं. दिनेशला काही कळत नाही. तो झटपटण्याआधीच पाण्यात कोसळला.